नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यंदा 30 डिसेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या आहे. वर्षाच्या अखेरीस आलेली ही अमावस्या अनेक दुर्मिळ योग घेऊन आलेली आहे. त्या मुहूर्तावर तुळशी आणि पितरांच्या पूजेचे महत्त्व धर्मशास्त्राने सांगितले आहे. त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊया. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अधिक महत्त्व आहे. अमावस्या दर महिन्यात येते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असं धर्मशास्त्र सांगते. दर अमावस्येला पितरांची पूजा करण्यास ते शक्य नसेल तर निदान सोमवारच्या सोमवती अमावस्येला तरी पितरांची व तुळशीची पूजा अवश्य करावी असे शास्त्र सांगते. त्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते. त्यांच्या नावे दान धर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी शंकर पार्वतीची विधवंत पूजा, गरिबांना दान धर्म, समाजसेवा, मातृपितृ सेवा केली जाते. सोबत 10 पटीने जास्त पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष दिलेला असेल त्यांनी सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी. तसे केल्याने पितरांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो. तर चला, आजच्या या व्हिडिओमध्ये सोमवती अमावस्याबद्दल कोणकोणते उपाय आहेत जे करायला पाहिजे आणि कोणकोणत्या गोष्टी आहेत जे टाळायला पाहिजे ते पाहणार आहोत. प्रत्येक गोष्ट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे या व्हिडिओला जराही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन आले असाल तर आपल्या ASA मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण आपल्या फक्त यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकारची माहिती योग्य तशा भाषेत मिळते व पूर्ण माहिती ही योग्य असते. पूर्ण माहिती आपल्यासारखी कुठेच मिळणार नाही. त्यामुळे ASA मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोमवारी पौष महिन्याची अमावस्या येत असल्याने त्याचे महत्त्व यावर्षी 100 पटीने वाढले आहे. या दिवशी श्रीहरी विष्णू आणि देवादिदेव महादेवाची पूजा केली जाते. त्यांचे विशेष फळ मिळते. सोमवती अमावस्या 30 डिसेंबरला येणार आहे. पौष अमावस्या 30 डिसेंबर रोजी पहाटे 4:02 सुरू होईल आणि 31 डिसेंबर रोजी पहाटे 3:57 पर्यंत चालेल. 29 डिसेंबर रोजी रात्री 11:22 पासून ते 30 डिसेंबर रोजी रात्री 11:58 पर्यंत मूळ नक्षत्र असेल. 29 डिसेंबर रोजी रात्री 9:41 पासून ते 30 डिसेंबर रोजी रात्री 8:32 पर्यंत वृद्धी योग असेल. वृद्धी योगात सर्व कार्यात वाढ होण्यासाठी योग आहे असं म्हटलं गेलेलं आहे. अमावस्येला स्नान करून आपल्याला काही उपाय आहेत ते करायचे आहेत आणि या उपाय करताना आपल्याला थोडीशी काळजी सुद्धा घ्यायची आहे. काय काळजी घ्यायची आहे आणि कुठकुठले उपाय आहे, चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आता व्हिडिओला जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय असं जरूर टाईप करा. तर आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, पाहण्यात आलं आहे की काही वेळा मोठ्या पूजा अर्चना किंवा अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या एका छोट्याशा उपायाने पूर्ण होतात. मित्रांनो, हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे आणि त्यांना याचा सकारात्मक परिणाम मिळाला. जर तुम्हालाही हा उपाय करायचा असेल तर तो योग्य पद्धतीने समजून घ्या, ऐका आणि नंतर करा. या उपायाने तुमच्या घरातील समस्या दूर होऊन न संपणाऱ्या समस्या देखील सहज मार्ग सापडून निघून जातील. दोष कोणत्याही प्रकारचा असू शकतो. जो दोष पितृदोष, मंगल दोष किंवा इतर काही कारणे पण असतात. पण घाबरू नका, हा उपाय करताना तुम्हाला दोष शोधायची गरज नाही. फक्त श्रद्धेने आणि योग्य प्रकारे तो करा. मित्रांनो, हा उपाय 3 लवंगाचा आहे आणि प्रत्येक व्यक्ती तो करू शकतो. घरातील माता, बहिणी, वृद्ध, तरुण किंवा अगदी लहान मुले सुद्धा, विशेषतः माता बहिणींनी घरासाठी आणि घराच्या समृद्धीसाठी हा उपाय अवश्य करावा, कारण त्यांच्या श्रद्धेने लक्ष्मीचा वास येतो आणि ते नेहमी आपल्यासोबत स्थिर राहतात. तर चला, आता आपण जाणून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेला करायचा आहे. हा उपाय मुख्यतः संध्याकाळी प्रदोष काळात सायंकाळी 6 ते 7 या वेळेत करायचा आहे. काही लोकांच्या मनात प्रश्न असतो की जर आम्हाला उशीर झाला तर उपाय कसा करायचा. मित्रांनो, 7 ते 8 वाजेपर्यंत हा उपाय करणे शक्य असेल तर तो जरूर करा. हा उपाय नंतर नाही जमणार. हा उपाय तुमच्या जीवनातील अनेक समस्यांचे समाधान करू शकतो.
जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, नोकरी मिळत नसेल, व्यापारात यश मिळत नसेल किंवा आर्थिक कोणत्याही समस्यांनी त्रस्त असाल, तर सोमवती अमावस्येला हा उपाय करा आणि त्याचे सकारात्मक परिणाम अनुभवा. तर चला आता पुढे जाणून घेऊया की सोमवती अमावस्येला 3 लवंगाचा उपाय कसा करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एका मातीचा दिवा लागेल आणि 2 अखंड फुलं असलेल्या लवंग लागतील. लवंग अजिबात तुटलेली नसावी, खंडित नसावी, साबूत अखंड लवंग घ्यावी. यानंतर तुम्हाला काय करायचे आहे तर थोडेसे काळे तीळ घ्यायचे जे पितरांच्या खूप प्रिय आहेत. 2 चिमूटभर काळे तीळ घ्या. मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये कापसाची सोडवात घालायची आहे. तुम्हाला शक्य असल्यास दिवामध्ये तिळाचे तेल किंवा तुम्हाला शक्य असल्यास तूप देखील घालू शकता. असं गरजेचं नाही की हे 2 वस्तू घालाव्याच पाहिजे. जर तुम्हाला शक्य असेल तरच ते घाला. त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, त्याच दिव्यात 2 अखंड फुलं असलेली लवंग टाकायची आहे. त्याबरोबर 2 चिमूट काळे तीळही त्या दिव्यात टाकायचे आहे. आता हा दिवा तुम्हाला महादेवांच्या मंदिरात शिवलिंगीवर जवळ नेऊन लावायचा आहे. महादेवाच्या मंदिरात शिवलिंग जवळ असा दिवा लावल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर तिथेच मंदिरात बसून महामृत्युंजय मंत्राचा पाठ करा. आणि जर पाठ करू शकत नसाल तर महादेवांच्या मनोभावाने ध्यान करा, महादेवांकडे प्रार्थना करा आणि त्यांना सांगा त्यांचे जे पितर रुसलेले आहेत ते प्रसन्न व्हावेत आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख, समस्या, संकटे, त्रास, धनाशी संबंधित समस्या, कर्जाशी संबंधित समस्या, घरातील क्लेश या साऱ्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनातून दूर करा. आणि कधीही आमच्या जीवनात किंवा घरामध्ये पितृदोष येऊ नये, पितर नेहमी प्रसन्न राहावेत अशा प्रकारे प्रार्थना करा. तुम्हाला महादेवांना काय सांगायचे आहे ते सांगा. हा उपाय करून पहा आणि मग पहा तुमच्या जीवनात दुःख कसे संपतात. तुमच्या घरात कधीही पितृदोष राहणार नाही, पितर नेहमी प्रसन्न राहतील. पितर रुसलेले असो किंवा नसो, तुम्ही हा उपाय करायचाच हवा. कारण जर पितर रुसलेले असतील तर ते प्रसन्न होतील आणि जर पितर रुसलेले नसतील तर ते कधीही तुमच्यावर रुसणार नाही. लवंग हे शिवशक्तीचं स्वरूप आहे. काळे तीळ पितरांना खूप प्रिय आहे. काळे तीळ श्रीहरी विष्णूंना देखील जोडलेले आहेत. काळे तीळ शनिदेवांशी देखील जोडलेले आहेत. त्यामुळे समजून घ्या की काळ्या तिळाचा कोणताही उपाय करताना त्यात जर तुम्ही लवंग घेतली तर तो उपाय अधिक प्रभावी होतो. महादेव हे देवांचे देव आहेत आणि त्यांच्यावर ज्यांची कृपा होते त्यांचे काहीही वाईट होऊ शकत नाही. आणि तुम्हाला माहीतच आहे की महादेव फार लवकर प्रसन्न होतात. नंबर 2, आता आपण दुसरा उपाय पाहूया. जर तुम्हाला हा उपाय सोमवती अमावस्येला केला तर समजा की तुमच्यावर कधीही तुमचे पितर नाराज होणार नाही आणि तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागेल. प्रत्येक व्यक्तीला हवे असते की त्याला आपल्या जीवनात जास्तीत जास्त यश मिळावे, त्याकडे भरपूर पैसा मिळावा आणि तो आपल्या जीवनात पुढे पुढे जात राहावा. त्याला कधीही पैशाची कमतरता भासू नये. जर तुम्हाला हवे असेल की तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकावे, तुमचे भाग्य इतके प्रबळ व्हावे, त्यात एवढी वाढ व्हावी की तुम्हाला हवे ते मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला 2 चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे. काळे तीळ पितरांना अतिशय प्रिय असतात. काळे तीळ श्रीहरी विष्णूंना देखील जोडलेले आहेत. आता जो काळ्या तिळाचा उपाय आम्ही सांगणार आहोत तो तुमचं भाग्य उजळवण्याचं काम करेल. 2 चिमूट काळे तीळ आणि एका तांब्याचा कलश भरून पाणी घ्या आणि त्यामध्ये 2 चिमूट काळे तीळ टाका. आता हे पाणी तुम्हाला तुमच्या घरात, शेतावर, गॅलरीतून किंवा अंगणातून सूर्य भगवानाला अर्पण करायचे आहे. आणि जर तुमच्या घराजवळ मंदिर असल्यास तिथे जाऊन अर्धे देऊ शकता, अन्यथा तुमच्या घरातूनच सूर्य भगवानाला अर्पण करा. सोमवती अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही थोडेसे काळे तीळ पाण्यात टाकून सूर्य भगवानाला अर्धे दिले तर तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागते. तुमचे नाव संपूर्ण जगात होते. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ओळखतो. तुम्ही तुमच्या दिवशी खूप उंची गाठता आणि तुमच्या जीवनात तुम्ही खूप पुढे जाता. कधी तुमच्या जीवनात धनाची कमतरता जाणवणार नाही. म्हणून प्रयत्न करा हा उपाय नक्की करण्याचा. सूर्य भगवानाला तीळ टाकून अर्ध्य नक्की द्या. मित्रांनो, आता तिसरा सुद्धा एक उपाय आहे, अत्यंत प्रभावी आणि अत्यंत असा उपयुक्त हा उपाय आहे. हा उपाय जो कोणी व्यक्ती करतो त्याच्यासाठी हा उपाय अत्यंत भाग्याचा ठरतो.
हे जो तिसरा उपाय आहे तो आत्तापर्यंत खूप लोकांनी केला आहे आणि ज्यांनी हा उपाय केला त्यांच्याशी आम्ही बोललो तर आम्हाला असं कळालं की हा उपाय अतिशय चमत्कारी आहे, कारण याचा परिणाम नेहमी सकारात्मक असतो. प्रत्येकाला हा उपाय कामी येतो. हा उपाय अत्यंत प्रभावी असून प्रत्येकासाठी खूप चांगला आहे. तर चला जाणून घेऊया तिसरा उपाय. आता हा तिसरा उपाय बघा कोणता. पहा, तुम्हाला सोमवती अमावस्येला गाईला काहीतरी नक्की खायचे दिले पाहिजे आणि विशेष करून मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या दिवशी गाईला भाकरी, चपाती जे काही असेल ते द्यायलाच हवे. तुम्ही गाईला हिरवे गवत देऊ शकता, पोळी खायला देऊ शकता किंवा गूळ खाऊ घालू शकता. तुमच्याकडे जे शक्य होईल किंवा जे तुमच्याकडे उपलब्ध असेल त्यातला एक हिस्सा गाईला नक्की काढा. तुम्हाला हे माहीतच असेल की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो, तसेच पितरांचाही वास असतो, गाईमध्ये मानला जातो. म्हणून जर तुम्ही सोमवती अमावस्येला गाईची सेवा केली, हिरवे गवत खाऊ घातले, गूळ खाऊ घातला तर त्यामधून तुमच्या जीवनात खूप जास्त प्रभाव घडतो. तुमचे दुःख कायमचे दूर होते. तुमच्या जीवनात नेहमी सुख आणि संपत्ती प्राप्त होते. तुमच्या ज्या काही इच्छा असतात त्या फार लवकर पूर्ण होतात आणि कधी तुम्हाला पितृदोष यामुळे जीवनात अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लागत नाही. म्हणून प्रयत्न करा, सोमवती अमावस्येला गायीची सेवा करा, तिला हिरवे गवत खाऊ घाला किंवा तुमच्या घरी पोळी पुरी जे काही बनवत असाल त्याचा पहिला हिस्सा गाईला खाऊ घाला. खरं तर तुम्हाला नेहमी तुमच्या घरात गाईला एक पोळी खाऊ घालायला हवी, त्यात गूळ ठेवून किंवा गोड पदार्थांसोबत पोळी खाऊ घालायला हवी. जर तुम्ही अमावस्येला माता लक्ष्मीसाठी खीर बनवली असेल तर ती खीर सोबत पोळी गाईला खाऊ घाला. असे केल्याने तुम्हाला कधीही पितृदोष लागणार नाही आणि पितृ नेहमी आशीर्वाद देऊनच निघून जातील. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण हा तुमच्यासाठी खूप चांगला उपाय आम्ही सांगणार आहोत. आता चौथा सुद्धा एक उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातील जे अखंड अडचणी आहेत ते हा उपाय केल्यानंतर काही काळात दूर निघून जातील. लक्षात ठेवा, हा उपाय ज्याने आत्तापर्यंत केला आहे त्याच्या जीवनात या उपायाचा त्याला सकारात्मक प्रभाव मिळाला आहे. आता मित्रांनो, असं म्हणतात अमावस्या तिथी दर महिन्याला येते, परंतु जी सोमवती अमावस्या येणारी असते ही अमावस्या पितरांची पूजा करण्यासाठी अत्यंत धर्मशास्त्रानुसार खूप शुभ मानली जाते. या उपायाला एकदा तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरातील सर्व काही दुःख, अडचणी, संकटे दूर जातील. ही अमावस्या आज तुमच्यासाठी भाग्याची ठरणार आहे. या अमावस्येलाही काही उपाय आहे जे मी आता तुम्हाला सांगणार आहे, हे नक्की करून बघा. जो व्यक्ती हा उपाय करतो त्याच्यासाठी अत्यंत भाग्याचं ठरते. लक्षात ठेवा, सोमवती अमावस्येचा हा उपाय ज्याने केलेला आहे त्याला याचा सकारात्मक प्रभाव मिळालेला आहे. तुम्हाला देखील या अमावस्येचा सकारात्मक प्रभाव मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या सोमवती अमावस्येला हे अजून काही उपाय सांगणार आहोत, हे उपाय देखील एकदा नक्की करून बघा. मित्रांनो, शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाचे मूळ हे भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी निवास करतात. म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पूजा केली जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमःचा जप जरूर करावा. पिंपळाची प्रदक्षिणा करावी. असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. अमावस्येच्या तिथीला पितरांची ही विधीपूर्वक पूजा केली जाते. पितरांच्या आशीर्वादाने जीवनात भौतिक समृद्धी, सुख मिळते. सोमवती अमावस्येला पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा दानालाही अधिक महत्त्व आहे. म्हणून ब्राह्मणाला तांदूळ, दूध, साखर किंवा दही, खोप्यापासून बनलेली पांढरी मिठाई, पांढरे कपडे, चांदी आणि इतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू दक्षिणेसोबत दान कराव्या. जो व्यक्ती या सोमवती अमावस्येला काही दान करतो, ब्राह्मणांना किंवा गायींना वगैरे काही खायला देतो, त्याच्यासाठी ही अमावस्या वरदानकारक ठरते. लक्षात ठेवा, सोमवती अमावस्येला जर काही उपाय आहेत जे तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यात त्याचा सकारात्मक प्रभाव नक्की पडतो. त्यामुळे सोमवती अमावस्येला यापैकी एक उपाय तुम्ही नक्की करा. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर पाण्याला लाल चंदन आणि गूळ मिसळून सूर्योदयाला अर्पण करावा. त्यानंतर तुळशी मातेची पूजा करावी. तुळशी मातेला पाणी शिंपडावे आणि तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर माता तुळशीची 108 वेळा प्रदक्षिणा करावी. या उपायाने घरातील गरिबी दूर होते, धनधान्य प्राप्त होते असे मानले जाते.
सोमवारी अमावस्येला स्नान करून भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाची तुम्ही प्रदक्षिणा तर करणार आहात, जे तुम्हाला आम्ही आधी सांगितलं. सुरुवातीला तुम्ही 8 परिक्रमामध्ये कच्चे सूत 8 वेळा गुंडाळा आणि पिंपळाच्या झाडाला बांधा. पूजेनंतर गरीब ब्राह्मणांना फळे वाटप करा. आता या सोमवती अमावस्येच्या दिवशी नोकरीसाठी एक जबरदस्त उपाय आहे, जो खूप प्रभावी आहे, तो तुम्ही करू शकता. सोमवती अमावस्येला सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवा. हे लिंबू सोमवती अमावस्येच्या रात्री त्या व्यक्तीच्या डोक्यावरून खालीपर्यंत 8 वेळा उतरवा. नंतर त्याचे 4 भाग करा आणि चौरसवर 4 दिशेला फेकून द्या. असे केल्याने लवकर नोकरीची ऑफर मिळू शकते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. वास्तुशास्त्रानुसार या गोष्टीला मानलं जातं. मित्रांनो, पैशाचा मार्ग मिळवण्यासाठी, पैसा तुमच्याकडे येण्यासाठी सोमवती अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक तुपाचा दिवा लावावा. त्या दिव्यात लाल रंगाची वात घाला आणि 7 केशर टाका. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मी कृपेने माणसाला धनसमृद्धी मिळते. आता एवढेच करून चालणार नाही, तर अजून काही उपाय आहेत, ज्यापैकी कुठलाही तुम्हाला एक उपाय करायचा आहे. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला खूप सारे उपाय सांगणार आहोत. जे तुमच्याने शक्य असेल किंवा जे तुम्हाला अगदी सोपा वाटत असेल, तो उपाय तुम्ही निवडा आणि नक्की करा. दुःखांपासून मुक्ती मिळवायची असेल तर हा एक छोटासा उपाय नक्की करून बघा. सोमवती अमावस्येच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळावी. नंतर काळ्या मुंग्यांना खायला घाला आणि लक्षात ठेवा, हे फक्त काळ्या मुंग्यांसाठीच आहे, लाल मुंग्यांसाठी नाही. असे केल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होते, दुःख नाहीसे होते, दुःखापासून मुक्ती मिळते. पण हा उपाय करताना एका गोष्टीची खूप खात्री घ्या की हा उपाय फक्त तुम्हाला काळ्या मुंग्यांचाच करायचा आहे, लाल मुंग्यांसोबत हे नाही चालत. असं सांगतात की बऱ्याच वेळेला तुमच्या जीवनात जे अडचणी येतात त्या दूर करता येतात. त्यासाठी तुम्हाला हे अजून एक उपाय आहे, ते करायचा आहे. हा उपाय देखील तुम्ही नक्की करू शकता. हा उपाय एकदा करून बघा. सोमवती अमावस्येच्या दिवशी महादेवाची पूजा करा, महादेवाची सेवा करा आणि दिवसात जेवढ्या वेळा जमेल 1000 वेळा, 2000 वेळा ओम नमः शिवाय या नामाचा जप करा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा. सोमवती अमावस्येला हे काही महत्त्वाचे उपाय आहेत, जे तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी किंवा तुमच्या आसपासच्या मित्रमैत्रिणींनी केले तरी याचा त्यांना चांगला लाभ मिळतो. मित्रांनो, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आणि उद्या जो योग येत आहे तो देखील खूप जास्त ताकदवान आहे. उद्याचा योग हे खूप जास्त असा आहे जो कधीही इतक्या लवकर येत नसतो. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा. तुमच्या नातामध्ये तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि 30 डिसेंबर रोजी उद्या असलेल्या सोमवती अमावस्याबद्दलचे हे उपाय सर्वांना कळवा. हे उपाय पुन्हा मिळणार नाहीत आणि हे उपाय ज्याने केले त्याला याचा सकारात्मक प्रभाव नक्की मिळाला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन आले असाल तर आपल्या ASA मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सोबतच बाजूला असलेला बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्हाला ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे त्यांना नक्की शेअर करा आणि माहिती कुठे हरवून जाईल त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक उपाय आपल्या ASA मराठी चॅनलवर तुम्हाला मिळत असतो.